और जनाब क्या चल रहा है? जनाब हिंदुस्तान में तो चीन टपाक डम डम चल रहा है। चीन टपाक डम डम चीन टपाक डम डम चीन टपाक डम 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 चीन टपाक। तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस। डम डम जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे, तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशी ट्रेंडिंग एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर ज्यांच्याकडे अलाइट मोशन नाही आहे त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आपल्या बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या प्रोजेक्टला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि मटेरियलला कोणत्याही आपल्या प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्हाला अडचण येत असेल एडिटिंग करताना तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला बिटमार्कवरती क्लिक करायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचे आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर फोटो ॲड करून घेतल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी सगळा फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला पण अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर त्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा वाला इफेक्ट तुम्हाला सांगून देतो कुठपर्यंत द्यायचा आहे. तर तुम्हाला हा मोठ्या लेअरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हा वाला इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर जेवढे पण तुम्हाला हा पहिल्या फोटोला द्यायचा आहे. तर पहिल्या फोटोला दिल्यानंतर ह्या दुसऱ्या फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा पहिल्या फोटोला, त्यानंतर दुसऱ्या, त्यानंतर या तिसऱ्या फोटोला आपण हा वाला इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर हा एक मोठ्या लेअरचा फोटो आहे त्याला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर दिल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर हा वाला इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला आता जेवढे पण बारीक फोटो आहेत त्या सगळ्या पण हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर आता जेवढे पण इथे बारीक फोटो आहेत तर तुम्हाला 10.16 पर्यंत जेवढे पण आता आपले फोटो राहिलेले आहेत इफेक्ट द्यायचे त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना जेवढे राहिले आहेत त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट देतो. तर मित्रांनो, मी 10.13 पर्यंत जेवढे पण छोटे फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. आल्यानंतर आपले आता 10.16 सेकंदच्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोंना आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे.
आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 3 नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपले जेवढे पण आता लास्टवाली फोटो राहिले आहेत त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर सर्व फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे. त्यानंतर सेटिंगच्या पलीकडे ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे.